महाराष्ट्रामध्ये काँग्रेस लोकसभेच्या 18 जागा लढवण्याची शक्यता आहे। 14 मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार आता जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे। तर दिल्लीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांची नावं देखील ठरलेली आहे। तर 4 जागांवरील उमेदवार उद्यापर्यंत ठरणार असल्याचं कळतंय। काँग्रेसची लोकसभेच्या उमेदवारांची यादी आता जवळपास निश्चित मानली जाते आहे। तर दिल्लीतल्या बैठकीमध्ये उमेदवारीच्या संदर्भात शिक्कामोर्तब झालंय। तर उमेदवारांची उद्या घोषणा देखील होण्याची शक्यता आहे। जवळपास 18 जागेवर आमची चर्चा झालेली आहे। अजून उद्या आमची मुंबईला शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांबरोबर मीटिंग आहे सकाळी 10 वाजता। त्याच्यावरही काही शिक्कामोर्तब अजून होईल। त्यानंतरही अजून स्कोप काय बनतो, कसं मेरिटच्या आधारावर निर्णय घेतले जातील त्या आधारावर उद्या याचं पण जवळपास आज आम्ही 15 जागेवरचं आमचं फायनल झालेलं आहे आणि उद्या त्याची यादी जाहीर होईल। माझं नाव पहिल्या यादीत येईल याची मला पूर्णतः शाश्वती आहे, कारण पक्षानं आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षानं सुद्धा तसे यापूर्वीच मला संकेत दिले होते। माझी उमेदवारी फक्त घोषणा करण्यापुरती म्हणजे राहिलेली आहे। माझी उमेदवारी पक्की झालेली आहे। दरम्यान काँग्रेसचे संभाव्य उमेदवार कोण असतील त्या यादीवर एक नजर टाकूयात। नागपूरमध्ये विकास ठाकरे हे उमेदवार असू शकतात, तर चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, गडचिरोलीमधून नामदेव उसेंडी, नंदुरबारमधून गोपाल पाडवी, तर पुण्यामधून रवींद्र धंगेकर। भंडारा गोंदियामधून नाना पटोले, अकोलामधून अभय पाटील, नांदेडमधून वसंतराव चव्हाण आणि लातूरमधून डॉक्टर शिवाजी काळगे। यासोबतच भिवंडीमधून दयानंद चोरघे आणि सांगलीमधून विशाल पाटील हे उमेदवार असण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।